शरीरात कॅल्शियम कमी आहे का? मग हे 40 पदार्थ रोज खायला सुरुवात करा. कॅल्शियम रिच फूड. नमस्कार मित्रांनो, उठताना किंवा बसताना सांधे जाम होणं, हाडांमधून कडकड असा आवाज येणं किंवा दिवसभर शरीरात कमालीचा आळस राहणं, ही सगळी चिन्ह शरीरात कॅल्शियम कमी झाल्याची असू शकतात. आज आपण अशा 40 साध्या, सोप्या आणि घरगुती गोष्टी पाहणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही शरीरातलं कॅल्शियम नैसर्गिक पद्धतीने खूप वेगाने वाढवू शकता. चला तर मग लगेच जाणून घेऊया शरीरात कॅल्शियम वाढवणारे 40 जादुई पदार्थ. नंबर 1, कढीपत्त्याची पाने. अनेकांना ही गोष्ट ठाऊक नसते, पण आपण रोज जेवणात जो कढीपत्ता वापरतो त्यात कॅल्शियम भरपूर असतं. त्यामुळे जेवताना तो बाजूला काढून न टाकता चावून खावा किंवा त्याची चटणी बनवून आहारात ठेवा. नंबर 2, हिरवा माठ राजगिरा भाजी. हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिरवा माठ हा कॅल्शियमचा अतिशय उत्तम स्रोत आहे. या भाजीमध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम आढळते. आठवड्यातून एकदा ही भाजी खाल्ल्याने हाडांना भरपूर पोषण मिळते आणि ती बळकट होतात. नंबर 3, पांढरे तीळ. कॅल्शियमच्या बाबतीत पांढरे तीळ हे सगळ्यात उत्तम मानलं जातं. फक्त 1 चमचा तिळातून भरपूर कॅल्शियम मिळतं. थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसात रोज 1 चमचा तीळ भाजून खावेत. नंबर 4, पिकलेली केळी. केळे हे फक्त भूक भागवण्यासाठी नाही, तर हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. यात कॅल्शियम सोबत मॅग्नेशियम असतं, जे हाडांना कॅल्शियम नीट शोषून घेण्यास मदत करते. नंबर 5, कोमट दूध. दूध हा कॅल्शियम मिळवण्याचा सर्वात जुना आणि खात्रीशीर उपाय मानला जातो. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध प्यायल्याने हाडे बळकट होतात आणि झोपही छान लागते. नंबर 6, जर्दाळू. सुक्या मेव्यामध्ये जर्दाळू हा कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. रोज 2 ते 3 सुके जर्दाळू खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक साखर, फायबर आणि कॅल्शियम मिळून हाडे मजबूत होतात. नंबर 7, ताजे दही. ज्या लोकांना दूध पिणं आवडत नाही किंवा ते नीट पचत नाही, त्यांच्यासाठी दही हा एक उत्तम पर्याय आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी 1 वाटी दही खाल्ल्याने शरीराला चांगलं कॅल्शियम मिळतं. नंबर 8, मोड आलेली मटकी. कडधान्यांमध्ये मोड आलेल्या मटकीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला मेळ असतो. मटकीची उसळ किंवा सॅलड खाल्ल्याने शरीराचा थकवा दूर होतो आणि सांध्यांना बळकटी मिळते. नंबर 9, पनीर. दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये पनीर हा प्रोटीन आणि कॅल्शियमचा अतिशय उत्तम स्रोत आहे. जेवणात पनीरचा वापर केल्याने शरीराचे स्नायू आणि हाडे दोन्ही मजबूत राहतात. नंबर 10, सूर्यफुलाच्या बिया. सूर्यफुलाच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम उत्तम प्रमाणात आढळतं. रोज 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया हलके भाजून किंवा सॅलडवर टाकून खाल्ल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. नंबर 11, नाचणी. सगळ्या धान्यांमध्ये नाचणीत सर्वात जास्त कॅल्शियम असतं. आठवड्यातून 2दा नाचणीची भाकरी खाणं किंवा सकाळी नाचणीचे आंबील पिणं हाडांसाठी संजीवनीसारखं काम करतं. नंबर 12, संत्र्याचा रस. संत्री हे केवळ व्हिटॅमिन सी साठी नाही, तर त्यात नैसर्गिक कॅल्शियम देखील असतं. रोज 1 ग्लास ताजी संत्री खाणं किंवा त्याचा रस पिणं शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. नंबर 13, राजगिरा. इतर धान्यांपेक्षा राजगिऱ्यामध्ये चक्क दुप्पट कॅल्शियम पाहायला मिळतं. शरीराला चांगली बळकटी मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी राजगिऱ्याचे लाडू किंवा वड्या नक्की खाव्यात. नंबर 14, चिया सीड्स. हल्ली सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिया सीड्समध्ये कॅल्शियम भरपूर असतं. 1 चमचा चिया सीड्स पाण्यात किंवा दुधात भिजवून घेतल्याने शरीराला भरपूर कॅल्शियम आणि ओमेगा 3 मिळतं. नंबर 15, मेथी आणि शेपू. हिरव्या पालेभाज्यांचा विचार केला तर शेपू आणि मेथीमध्ये कॅल्शियमचा मोठा साठा असतो. या भाज्या नियमित खाल्ल्याने हाडांची ताकद आणि त्यांची घनता कायम राहते. नंबर 16, मसूर डाळ. आपल्या रोजच्या जेवणातील मसूर डाळीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगलं असतं. आहारात मसुराची आमटी किंवा सूपचा समावेश केल्याने हाडांना पोषक घटक मिळतात. नंबर 17, भेंडीची भाजी. भेंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. भेंडीमध्ये असणारा चिकटपणा आपल्या सांध्यांमधील वंगण वाढवण्यास मदत करतो आणि सोबतीला यातून शरीराला चांगलं कॅल्शियमही मिळतं. नंबर 18, शेंगदाणे आणि गूळ. शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई असतं, तर गुळामध्ये लोह असतं. शेंगदाणे आणि गुळाचा लाडू खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि हाडे बळकट होतात. नंबर 19, काळे तीळ.
पांढऱ्या तिळाप्रमाणेच काळ्या तिळातही कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड असतं. रोजच्या आहारात किंचित काळे तीळ वापरल्याने हाडांना आणि दातांना खूप चांगली मजबूती मिळते. नंबर 20 हरभरे. उकडलेले किंवा भाजलेले हरभरे कॅल्शियमचा एक स्वस्त आणि मस्त पर्याय आहेत. आठवड्यातून 2दा हरभऱ्याची उसळ किंवा चाट खाल्ल्याने हाडांचा ठिसूळपणा कमी होतो. नंबर 21 अक्रोड. अक्रोड खाणं हाडांसाठी खूप फायदेशीर ठरतं. यामध्ये कॅल्शियम सोबत ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे सांध्यांचे दुखणे कमी करण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. नंबर 22 चवळी. चवळीच्या दाण्यांमध्ये कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असतं. चवळीची भाजी किंवा आमटी खाल्ल्याने शरीरातील हाडांचे पोषण व्यवस्थित होते. नंबर 23 अळशी किंवा जवस. जवसामध्ये कॅल्शियम आणि फायबर खूप चांगल्या प्रमाणात आढळतं. हाडांच्या मजबूतीसाठी रोजच्या खाण्यात अर्धा चमचा जवसाची चटणी किंवा त्याची पावडर वापरणं अतिशय गुणकारी मानलं जातं. नंबर 24 भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम सोबत झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर असतं. रोजच्या या बियांचा वापर करणं सांध्यांच्या आरोग्यासाठी उत्तम राहते. नंबर 25 खसखस. फक्त 1 चमचा खसखस तुमच्या शरीराची कॅल्शियमची गरज सहज भागवू शकते. रात्रीच्या वेळी खसखस दुधात चांगली उकळून प्यायल्याने सांध्यांचे दुखणे खूप कमी होते. नंबर 26 टॉमॅटो. टॉमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतं, जे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच यामध्ये कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात असतं, जे शरीराला फायदेशीर ठरते. नंबर 27 बदाम. सुक्या मेव्यात बदामामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. यासाठी रोज 5 ते 6 बदाम रात्री पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी उठल्यावर त्याची साले काढून खावीत. नंबर 28 अळूची पाने. हिरव्या पालेभाज्यांमध्ये अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम खूप जास्त असतं. अळूची भाजी किंवा वड्या करून खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरित्या कॅल्शियम मिळते. नंबर 29 सुकी अंजीर. अंजीर खाल्ल्याने कॅल्शियम सोबत लोहाचे प्रमाणही शरीरात वाढते. रोज रात्री 2 सुकी अंजीर पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी रिकाम्या पोटी ते चावून खावेत. नंबर 30 शिंगाडा पीठ. शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असतं. उपवासाला किंवा एरवी देखील शिंगाड्याच्या पिठाच्या शिरा किंवा पुरी करून खाल्ल्याने हाडांना चांगली बळकटी मिळते. नंबर 31 हिरवा ब्रोकोली. ही परदेशी भाजी आता आपल्याकडे सहज मिळते. ब्रोकोलीमध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर विटॅमिन सी आणि के देखील भरपूर असते, जे हाडांची घनता सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. नंबर 32 गव्हाचे कोंब. व्हीट ग्रास. गव्हाच्या हिरव्या कोंबाच्या रसामध्ये भरपूर खनिजे आणि कॅल्शियम असतं. रोज सकाळी रिकाम्या पोटी याचा छोटा कप रस पिणं शरीराची रोगप्रतिकार शक्ती आणि हाडे दोन्ही मजबूत करते. नंबर 33 जिऱ्याचे पाणी. आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असणाऱ्या जिऱ्यामध्ये कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात असतं. एका ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे उकळून ते पाणी गाळून प्यायल्याने कॅल्शियम वाढायला मदत होते. नंबर 34 ताक. दह्याप्रमाणेच ताक देखील कॅल्शियमचा एक उत्तम आणि पाचक स्रोत आहे. जेवणानंतर किंवा दुपारी 1 ग्लास जिरे आणि कोथिंबीर टाकलेले ताक पिणं शरीराला थंड ठेवते आणि कॅल्शियम देते. नंबर 35 खजूर. खजूर खाल्ल्याने शरीराला ताकद आणि ऊर्जा तर मिळतेच, पण सोबत भरपूर लोह आणि कॅल्शियमही मिळतं. रोज 3 ते 4 खजूर खाणं हाडांच्या मजबूतीसाठी खूप फायदेशीर ठरते. नंबर 36 ओट्स. सकाळच्या नाश्त्यासाठी ओट्स हा एक चांगला पर्याय आहे. ओट्समध्ये कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण चांगलं असतं. दुधात ओट्स भिजवून खाल्ल्याने शरीराला दुप्पट कॅल्शियम मिळते. नंबर 37 मुळा आणि त्याची पाने. मुळ्यापेक्षा त्याच्या हिरव्या पानांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. मुळ्याच्या पानांची भाजी किंवा सॅलड खाल्ल्याने हाडांची झीज भरून निघण्यास मदत होते. नंबर 38 शेंगदाणा तेल. स्वयंपाकात शेंगदाणा तेलाचा वापर करणं हाडांसाठी चांगलं मानलं जाते. यामध्ये असणारे फॅटी ॲसिड आणि कॅल्शियम शरीरातील सांध्यांचे आरोग्य टिकवून ठेवतात. नंबर 39 आवळा. आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं, जे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करतं. रोज 1 आवळा किंवा आवळ्याचा ज्यूस घेतल्याने हाडे आणि दात दोन्ही मजबूत राहतात. नंबर 40 मखाना स्नॅक्स. मखाना हा कॅल्शियमचा एक हलका आणि सुरक्षित पदार्थ आहे. कढईत थोडे तूप टाकून मखाने हलके भाजून घ्यावेत आणि स्नॅक्स म्हणून खावेत. यामुळे सांधेदुखीपासून मोठा आराम मिळतो. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही हे पदार्थ कितीही खाल्ले
तरी जोपर्यंत शरीरात विटॅमिन डी पुरेशा प्रमाणात नसेल तोपर्यंत शरीर हे कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. यासाठी रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणं अत्यंत आवश्यक आहे. आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने या नैसर्गिक गोष्टींचा आहारात समावेश केला तर शरीरातील कॅल्शियमची पातळी नेहमी उत्तम राहण्यास नक्कीच मदत होईल. शरीरातील कॅल्शियम टिकवण्यासाठी आणि हाडांची झीज रोखण्यासाठी 10 महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. थंड पेये पूर्णपणे टाळा. बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्स किंवा सोडा वॉटरमध्ये फॉस्फरिक ॲसिड असतं. हे ॲसिड हाडांमधील कॅल्शियम वेगाने खेचून घेते, ज्यामुळे हाडे पोकळ आणि कमजोर बनतात. नंबर 2. एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहणे. जर तुमची जीवनशैली अशी असेल की तुम्हाला दिवसभर फक्त खुर्चीवर बसावे लागते तर हाडांची ताकद कमी होते. हाडे मजबूत राहण्यासाठी शरीराची हालचाल किंवा हलका व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. नंबर 3. अति प्रमाणात मीठ खाणं बंद करा. जेवताना वरून जास्त मीठ घेण्याची सवय असेल तर ती बदला. जास्त मीठ शरीरातील कॅल्शियम शोषून घेते आणि हाडे कमकुवत करू लागते. पॅकेटमधील वेफर्स, फरसाण किंवा जास्त खारे पदार्थ खाणं कमी करा. नंबर 4. वेदनाशामक गोळ्यांचा म्हणजेच पेन किलरचा अतिवापर. किरकोळ अंगदुखी किंवा डोकेदुखीसाठी वारंवार पेन किलर गोळ्या घेण्याची सवय हाडांसाठी घातक ठरू शकते. या गोळ्यांच्या अतिवापरामुळे शरीरातील कॅल्शियमची पातळी खालवते. नंबर 5. चहा आणि कॉफीचे प्रमाण मर्यादित ठेवा. चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन असतं. जास्त प्रमाणात चहा कॉफी प्यायल्याने शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे शरीराबाहेर पडून जाते. त्यामुळे दिवसातून 2 कपपेक्षा जास्त चहा पिणं टाळावं. नंबर 6. बेकिंग सोडा आणि मैद्याचा अतिवापर टाळा. बेकरी प्रोडक्ट्स जसं की बिस्किटे, केक किंवा पांढरा ब्रेड यामध्ये मैदा आणि बेकिंग सोडा जास्त असतो. हे पदार्थ शरीरातील खनिजे शोषून घेतात, ज्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागते. नंबर 7. कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा. धूम्रपान, तंबाखू किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन शरीराची कॅल्शियम शोषून घेण्याची ताकद पूर्णपणे संपवून टाकते, ज्यामुळे अगदी तरुण वयातच सांधेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास मागे लागतो. नंबर 8. आहारात फायटिक ॲसिडचा अतिरेक टाळा. काही कडधान्य किंवा धान्य न भिजवता थेट शिजवून खाल्ल्याने त्यातील फायटेट्स कॅल्शियमला शरीरात शोषले जाण्यापासून रोखतात. म्हणूनच कडधान्य नेहमी पाण्यात व्यवस्थित भिजवून किंवा मोड आणूनच खावीत. नंबर 9. गोड पदार्थ आणि अतिसाखरेचा वापर. जास्त साखर किंवा अति गोड पदार्थ खाल्ल्याने देखील शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण घटते. यामुळे हाडांची घनता कमी होऊन ती आतून ठिसूळ बनतात. नंबर 10. रात्री उशिरा जेवणं किंवा अपुरी झोप. रात्री उशिरा जड जेवण केल्याने पचनक्रिया मंदावते आणि शरीराला अन्नातील पोषक घटक विशेषतः कॅल्शियम नीट शोषून घेता येत नाहीत. तसेच अपुऱ्या झोपेमुळे हाडांची नैसर्गिक दुरुस्ती नीट होत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आजपासूनच निरोगी राहण्यासाठी यापैकी कोणते पदार्थ खाण्यास तुम्ही सुरू करणार हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.